तर कधी इंटिमसी मध्ये कन्सिस्टन्सी येणार नाही. ती आई आणि आजी आपल्याला खास करून देतात कारण ताकद वाढते, पण आपण तिच्याकडे कधी त्या नजरेने पाहिलंच नाही. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या स्वयंपाकघरात आहे, पण आपण तिच्याकडे कधी त्या नजरेने पाहिलंच नाही, आणि ती गोष्ट म्हणजे मेथी. पण थांबा, ही भाजीपाल्यातली मेथी नाहीये. आज आपण बोलणार आहोत मेथीबद्दल, जी लाडूमध्ये टाकली जाते. ती आई आणि आजी आपल्याला खास करून देतात कारण ताकद वाढते. लहानपणी आपण ते लाडू खातो, पण कधी विचारच केला नाही की ही छोटीशी कडू चव असलेली मेथी बॉडीमध्ये नेमकं काय करते. आणि खरंच ती फक्त ताकद वाढवते की सेक्शुअल हेल्थमध्येही काही सायलेंट गेम करू शकते. यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेणार आहोत. आशा किरण सेक्स क्लिनिकची स्थापना त्यांनी 1985 मध्ये केली होती. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांपासून ते लोकांना मार्गदर्शन देत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे. संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे. इथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुण्याला आणि मुंबईला असतात. आता मेन मुद्द्यावर येऊया. आपण ताकद हा शब्द खूप लूजली वापरतो, पण नेमकी ताकद म्हणजे काय? फक्त वजन उचलणं, की जास्त वेळ टिकणं, की दिवसभर एनर्जी राहणं? ती इंटिमसी मध्ये कॉन्फिडन्स टिकणं, की इंटिमसी मध्ये कॉन्फिडन्स टिकणं? खरं सांगायचं तर ही सगळीच ताकद आहे, आणि या सगळ्याचा बेस एकच आहे: स्टेबल एनर्जी आणि बॅलन्स्ड हार्मोन. तुमची बॉडी आतून अनस्टेबल असेल, कधी एनर्जी हाय, कधी लो, कधी मूड ठीक, कधी इरिटेट, तर इंटिमसी मध्ये कन्सिस्टन्सी येणार नाही. आणि इथेच मेथी क्वाइटली काम करतो. लाडूमध्ये वापरली जाणारी मेथी म्हणजेच फेन्युग्रीक सीड, आणि यामध्ये सॅपोनिन्स, फायबर आणि काही बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स असतात, जे बॉडीमध्ये मेटाबॉलिझमला सपोर्ट करतात. पण हे सगळं हेवी वाटत असेल तर सिंपल भाषेत समजून घ्या. मेथी तुमच्या बॉडीला आणि ब्लड शुगर कंट्रोल ठेवायला मदत करतं. म्हणजे एनर्जी अचानक ड्रॉप होत नाही, आणि जेव्हा एनर्जी स्टेबल असते तेव्हा स्टॅमिना नॅचरली इम्प्रूव्ह होतो. आता एक रिअल लाईफ सिच्युएशन बघूया. खूप लोक म्हणतात एनर्जी नाहीये, लवकर थकतोय, इंटरेस्ट येत नाहीये, आणि लगेच फोकस जातो सेक्शुअल परफॉर्मन्सवर. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम असतो बॉडी इंटरनली वीक असण्याचा, रिकव्हरी पुअर असण्याचा, आणि एनर्जी पॅटर्न अनस्टेबल असण्याचा. मेथी काय करते? ती स्लो प्रोसेसमध्ये बॉडीला बॅलन्स करते, फॅटिग्यू कमी करते, डायजेशन इम्प्रूव्ह करते, आणि इनडायरेक्टली तुम्हाला सस्टेनेबल एनर्जी देते. आता मेल अँगलने थोडं स्पष्ट बोलूया. आजकाल टेस्टोस्टेरॉन बद्दल खूप चर्चा होते. जिम, रील, सप्लिमेंट सगळीकडे तोच विषय. काही स्टडीजमध्ये असं दिसतंय की मेथीमधले कंपाऊंड्स टेस्टोस्टेरॉनला इनडायरेक्टली सपोर्ट करतात. पण हा खूप सबस्टल इफेक्ट असतो. म्हणजेच मेथी बूस्ट करत नाही, ती सपोर्ट करते. आणि हा फरक खूप महत्त्वाचा आहे, कारण जर तुमचं लाईफस्टाईल खराब असेल, झोप कमी असेल, स्ट्रेस जास्त असेल, जंक फूड जास्त असेल, तर फक्त मेथी खाल्ल्याने काहीच बदल होणार नाहीये. हे अगदी तसंच आहे जसं तुम्ही जिममध्ये मेंबरशिप घेतली पण वर्कआउटच केलं नाही, तर रिझल्ट येणार का? नाही. महिलांसाठी मेथी हा खूप इंटरेस्टिंग आहे. आपण पाहिलंय की डिलिव्हरी नंतर महिलांना मेथीचे लाडू दिले जातात. का? कारण ती रिकव्हरी इम्प्रूव्ह करते, एनर्जी परत आणते, आणि हार्मोनल बॅलन्सला सपोर्ट करते. आणि जेव्हा बॉडी बॅलन्स वाढतो तेव्हा फॅटिग्यू कमी असतो, तेव्हा इंटिमसीमध्ये कम्फर्ट, कॉन्फिडन्स आणि इंटरेस्ट नॅचरली वाढतो. पण इथे एक इम्पॉर्टंट कारण: मेथी जास्त प्रमाणात घेतली ऍसिडिटी, ब्लोटिंग किंवा डायजेशन इश्यू होऊ शकतात. म्हणून जास्त म्हणजे जास्त फायदा हा लॉजिक इथे लावू नका. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा: जर तुम्हाला सतत लो स्टॅमिना, इच्छा कमी होणे, इरेक्शनचं इश्यू किंवा थकवा जाणवत असेल, तर फक्त घरगुती उपायांवर डिपेंड राहू नका, रिस्क घेऊ नका. कारण काही वेळा अंडरलाईन कारणे वेगळी असतात, आणि हार्मोन इनबॅलन्स, स्ट्रेस डिसऑर्डर, आणि अशा वेळी प्रॉपर डायग्नोसिस आणि एक्सपर्ट गायडन्स खूप गरजेचा असतो. परत एकदा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.